भारतीय जीवनात सद्गुरूंचा महिमा खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त केला आहे। मानवी जीवनात गुरु परंपरेतील पहिले स्थान हे आईला असते। प्रत्यक्षात माता सर्वांची गुरु आहे। त्यामुळे विठ्ठलाला विठू माऊली आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर माऊली असे आईचे नाम दिले आहे। यामध्ये आपली वेगळी भावना व्यक्त होत असते, असं मत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तीपरायण डॉक्टर चारुदत्त आपळे यांनी व्यक्त केले आहे। अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्रातर्फे वयाची शतकपूर्ती केलेल्या सुधा गोविंद जोशी यांचा सिंहगड रस्ता माणिकबाग येथील त्यांच्या निवासस्थानी विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी केंद्राचे अनिल शिदोरे, विश्वनाथ भालेराव, मकरंद मानकीकर, नीता पारखी, अनघा जोशी, मधुरा कुलकर्णी, सुवर्णा रिसबूड आदी उपस्थित होते। सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असं सन्मानाचं स्वरूप होतं। जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला। हरिभक्तीपरायण डॉक्टर चारुदत्त आपळे म्हणाले, तब्बल 100 वर्षापूर्वी शिक्षण व विविध भाषांवर प्रभुत्व मिळवण्याचे काम सुधा जोशी यांनी केले आहे। कुटुंबातील सदस्यांना पायावर उभं करणे हे आईचे मोठे काम आहे। मुलांना उभे करण्याकरता आईचे समर्पण महत्त्वाचे असते। प्रत्येकाच्या जीवनात अपयश, नैराश्याचा फटका येतो, त्यावेळी आई आणि आईचे आशीर्वाद आधार देत असतात। मातृशक्तीच्या आधारावर आपल्या सगळ्यांचे यश असते, असंही ते म्हणाले। अनिल शिदोरे म्हणाले, वयाचे शतक पूर्ण करणाऱ्या सुधा जोशी यांचा जन्म 24 मे 1923 रोजी झाला। हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ भाषा त्यांना येतात। आजही त्या इंग्रजी व मराठी भाषेतील साहित्य वाचतात। स्वतःसोबतच कुटुंब देखील त्यांनी उभे केले। पडद्याच्या मागे राहून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जोशी यांना सन्मानित करणारा कार्यक्रम आम्ही घेतला असून वर्षभरात असे वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवले जातात, असंही त्यांनी सांगितलं। विश्वनाथ भालेराव यांनी सूत्रसंचालन केलं। भारतीय जीवनामध्ये सद्गुरूंचा महिमा खूप मोठ्या प्रमाणावर व्यक्त केला गेला आहे। पण आपण मानवी जीवनामध्ये गुरु परंपरेतलं पहिलं स्थान हे मातेला, आईला देतो, जी जगन्माता सर्वांची गुरु आहे। आणि म्हणून कित्येक वेळेला विठ्ठलाला सुद्धा विठू माऊली आणि ज्ञानेश्वरांना सुद्धा ज्ञानेश्वर माऊली असं आईचं नाम देण्याचं, याच्यामध्ये आपली एक भावना वेगळी व्यक्त होत असते। तेव्हा परिचयामध्ये आता आपण ऐकलं की त्यांच्या पतींचा परिचय अनेक चित्रपट निर्माण करण्याचा आहे, तो गौरवास्पदच आहे, यात संशय नाही। पण वेगळ्या चित्रपटामधले अभिनय करणारे नायक उभे करणं आणि आपल्या घरामध्ये जिवंत असलेली मुलं ही खऱ्या अर्थाने नायक आणि नायिका म्हणून निर्माण करणं, यामध्ये प्रचंड फरक आहे। आणि ज्यामध्ये घरच्या लोकांना निर्माण करणं हे जास्त कष्टाचं आहे, कारण ते सगळं झालेलं आहे, ते फक्त चिकटवायचं आहे। आणि इथे पहिल्या छिन्नी हातोड्यापासून आपल्याला काम करायचं आहे। तेव्हा त्या काळामध्ये शिक्षण, इतक्या भाषांवरती प्रभुत्व आणि वेगळं काही सांगायची गरज नाही, त्या आचरणातनंच आपल्याला समजू शकतं की अरे, यांना जर इंग्रजी आकलन करून घेण्याची एवढी याही वयामध्ये जिज्ञासा असेल तर मला इंग्रजी जमणार नाही, मला ही भाषा जमणार नाही, असं मी का माझे पाय मागे घेतो आहे। स्वतःच्या आचरणाने काही गोष्टी सिद्ध करून दाखवल्या जातात, त्यापैकी ते एक आहे। आणि योग संयोग काही म्हणाल तसा आहे की माझ्या आईंचं नाव सुधाताई असल्यामुळे तो मला एक विलक्षण योग वाटला की ते एक स्मरण झालं की प्रत्येक घटनेला आई काय घडवत राहते समोरच्या मनुष्याला। म्हणजे एका अर्थाने स्वतःच्या पायावर आपलं लेकरू उभं करणं आणि त्यासाठी वाटेल ते समर्पण सिद्ध करणं, या दोन गोष्टी। आज लेकरं फारशी पायावर पटकन उभी दिसत नाहीत, कारण कित्येक वेळेला त्यासाठी समर्पण करायची इच्छा नाही, कारण तुझ्यासाठी समर्पण केलं तर मग माझं काय राहिलं। याच्यामध्ये मी माझं थोडंसं आडवं आल्यामुळे मग तू उशिरा उठलास तरी चालेल, माझं काम लवकर होऊन जाऊ दे। पण खरंच ही चरित्र किंवा हे आदर्श सातत्याने समोरच्यांसमोर मांडाविषयी वाटतात किंवा मांडायची इच्छा होते की मोठ्या मोठ्या व्यावसायिकांची, उद्योजकांची, या सगळ्यांची नावं होतात, नाही असं नाही, पण जिजामातोश्रींचं नाव अधिक प्रमाणावर होतं। याचं कारण
त्यांनी किती ॲडमिनिस्ट्रेशन केलं महत्त्वाचं नाही, त्यांनी एक ॲडमिनिस्ट्रेटर तयार करून दाखवला, एक उत्तम प्रशासक आम्हाला करून दाखवला, तो निर्माण करून दिला. आणि वेळ प्रसंगी त्याच्या नैराश्यावर त्यांनी कशी मात करायची हे त्याला शिकवलं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी असा कुठला तरी अपयशाचा, नैराश्याचा एक जोराचा फटका येऊन गेलेला असतो की ज्या काळात देहाने असलेली आई तिला आधार देतेच, पण कित्येक वेळा ती आई देहात नसेल तरी सुद्धा तिचा आशीर्वाद त्यावेळेला आधार देतो. आणि अशा मातृशक्तीच्या आधारावरती आपल्या सर्व स्त्री पुरुषांचे प्रचंड मोठे यशाचे महाल उभे राहतात. तेव्हा या यशाचा आनंद घेत असतानाच आपण आपल्या मातृशक्तीचं स्मरण ठेवून त्यांच्याबद्दल आदरांजली व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलो. यासाठी आयोजकांचे आणि इतका वेळ आई बसले आहेत म्हणजे मला या गोष्टीचं जास्त कौतुक आहे. आम्ही येण्यापूर्वीपासून त्या इथे आहेत आणि अजून त्या त्यांच्या कार्यामध्ये मग्न आहेत. मला ऐकून आश्चर्य वाटलं की जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपलं कार्य आपण करणं आणि दुसऱ्यावर नाही अवलंबून राहायचं हे ठरवणं, या कडकपणातूनच ही माणसं इतका काळ तग धरून राहिली यात संशय नाही.